नाव शिवम अनिल पांचाळ. तो कबड्डीमध्ये खेळताना पडला होता. त्याचं फ्रॅक्चर झाल्यामुळे आम्ही राजू निर्वाणी सरांकडे आलो. त्यांनी ऑपरेशनसाठी सजेशन केलं. मग आम्ही ऑपरेशन केल्यानंतर त्याचं स्क्रू इम्प्लांट केलं. त्याचं आता व्यवस्थित चालू आहे. व्यायाम ते सांगितला होता सरांनी आणि आता स्क्रू रिमूव्ह केलाय, पण आता तो व्यवस्थित चालतोय. सगळ्या ऍक्टिव्हिटी करायला परवानगी दिली आहे ना रे आता तुला? हो दिली. हा, न द्यायच्या आधीच करत होता का तू? आणि हे सर्जरी जर नसती केली तर काय झालं असतं? सर्जरी केली नसती तर मुलाचं फ्रॅक्चर वाढत गेलं असतं. आणि सरांनी आम्हाला व्हिडिओ पण तो दाखवला दुसरा ह्याचा पेशंटचा. त्याच्यामुळे आम्ही अगोदर केलं, त्यामुळं व्यवस्थित झालं. तुम्हाला ज्या वेळेला पहिल्यांदा सर्जरी सांगितली त्यावेळेला काय वाटलं होतं? की करू नाही करू काय वाटलं? करायचं नाही असं वाटलं. आम्ही पण घाबरलो होतो. काय भीती वाटली होती तेव्हा? ते जेवढं लहान वयात का ऑपरेशन करायचं असं. हा, म्हणजे हे लोकांचे जे समज असतात की बाबा ऑपरेशन नाही करायला पाहिजे, मुलाला त्रास होईल, हे फक्त मनाचे खेळ असतात. आता असंच वाटतं ना की त्यावेळेला आपण जर ऑपरेशन नसतं केलं तर काय झालं असतं? ते आता डिसिजन व्यवस्थित घेतला ना आता. व्हेरी गुड. ठीक आहे.